श्री स्वामी समर्थ. डवरीज किचन मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मासे फ्राय केलेले आहेत. चला तर आता ते कसे करायचे ते पाहूया. आज आपण फिश फ्राय करणार आहोत. त्यासाठी आपण अर्धा किलो खवली मासे घेतलेले आहेत आणि ते आम्ही वरचे खवली व्यवस्थित काढून घेतलेले आहेत आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. त्यासाठी आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, लिंबूचा रस, हळद, मीठ घेतलेलं आहे. आता आपण त्याला हे सर्व साहित्य लावून घेऊया. आपण आता त्याला आलं लसूणची पेस्ट लावून घेऊया. लिंबूचा रस लावूया आणि त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेऊया. त्याला आता सगळीकडे व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आता आपलं व्यवस्थित सगळीकडे मिक्स झालेलं आहे. आता आपण त्याच्यावर झाकणी झाकून एक 15 मिनिटं बाजूला ठेवूया. आता आपले 15 मिनिट झालेले आहे. आता आपण झाकून उघडून पाहूया. व्यवस्थित हे तयार झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. हे लाल तिखट घेतलेलं आहे, गरम मसाला, मिरची पावडर, हळद. आता आपण हे सर्व त्याच्यात टाकून घेऊया. आता हे सगळं आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया. व्यवस्थित सगळ्या माशांना व्यवस्थित लावून घेऊया. आता हे व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे. आता आपण फ्राय करण्यासाठी आता आपण हे बाजूला ठेवून घेऊ. आता आपण मासे फ्राय करण्यासाठी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, मिरची पावडर, मीठ घेतलेलं आहे. आता आपण तांदळाच्या पिठामध्ये मीठ घालून घेऊया, मिरची पावडर पण घालून घेऊया. हात मिक्स करून घेऊया. आता आपले छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आपण आता गॅस ऑन करून घेऊया. आता आपला तवा गरम झालेला आहे. आपण त्या तव्यामध्ये तेल टाकून घेऊया. आता आपण माशाचे एक पीस घेऊया. त्याला आपण त्या पिठामध्ये व्यवस्थित उडवून घेऊया. आणि एका प्लेटमध्ये ठेवूया. असंच दुसरा पीस पण तसाच करायचा. आता असे करून आपण सगळ्याच पीसला लावून घेऊया. आता व्यवस्थित सगळे पीस लावून झालेले आहेत. आता आपलं तेल पण गरम झालेलं आहे. आता आपण एक एक पीस फ्राय करून घेऊया. असं करून सगळे पीस त्याच्यात ठेवूया. आता आपण पलटून घेऊया. आता आपण पलटून घेतलेलं आहे. आता आपण थोडंसं कढईने तेल टाकून घेऊया. आता आपलं तयार झालेलं आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. चला तर आता आपले मासे फ्राय तयार झालेले आहेत. बघा किती व्यवस्थित छान झालेले आहेत. बघा आपले मासे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आणि किती छान व्यवस्थित झालेले आहेत. बघा ते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. डवरीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा.